आपण मंडळी नेहमी चिकन बिर्याणी आणि मटन बिर्याणी बनवतो, पण कधी कोलंबी बिर्याणी ट्राय केली आहे का? नसेल तर नक्की ट्राय करा. दिसायलाच नव्हे तर चवीला इतकी अप्रतिम तयार होते ना, अगदी खूपच भारी. नक्की ट्राय करून बघा. आणि मुख्य म्हणजे हार्डली 20 मिनिटात ही बिर्याणी तयार होते. अगदी मंडळी घरचे मोजकेच साहित्य वापरून अगदी रेस्टॉरंट स्टाईल बिर्याणीची चव लागेल अशी रेसिपी तयार करूया. बिर्याणी तयार करण्यासाठी सर्वप्रथम मी इथे अर्धा किलो इतके बासमती तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ शक्यतो जुने घ्या. इंडिया गेटचे घेतले किंवा दावतचे घेतले काय कोणत्याही ब्रँडचे घेऊ शकता. पण पर्सनली सजेस्ट करू तर इंडिया गेटचे घ्या. अगदी अप्रतिम रिझल्ट भेटतो. तांदूळ सर्वप्रथम धुवून साईडला ठेवायचे आहे. नंतर हाय फ्लेमवरती पॅन ठेवून पॅनमध्ये आपल्याला तेल ॲड करायचे. त्यामध्ये आवडीप्रमाणे खडे मसाला ॲड करून छान प्रकारे मिक्स करायचा आहे. आता आपल्याला पॅनमध्ये लगेचच 2 लिटर इतकं पाणी ॲड करायचं. एक्झाम्पल तांदळाच्या 4 पट इतकं पाणी ॲड करायचं. 2 ग्लास तांदूळ आहे तर 8 ग्लास पाणी ॲड करा. आणि या पद्धतीने पाण्याला उकळी आली की जे धुतलेले तांदूळ आहेत आपले या पद्धतीने ॲड करायचे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. फक्त एकदा या पद्धतीने मिक्स करून आपल्याला छानपैकी 8 मिनिटासाठी उकळण्यासाठी साईडला ठेवायचं आहे. 8 मिनिटानंतर पाहू शकता तांदूळ बघा व्यवस्थितपणे आपलं कुक झालेला आहे. आता झाऱ्यामध्ये तांदूळ काढून घ्यायचा आहे. तांदूळ आपल्याला ओव्हर कुक करायचं नाहीये, अदरवाईज ते नरम पडतात. हे बघा एकदम परफेक्टली तांदूळ इथे मॅश होते म्हणजे परफेक्ट कुक झालेला आहे. आता कुक केलेला तांदूळ लगेच प्लेटमध्ये काढायचं आहे म्हणजे तांदूळ आपला ओव्हर कुक होणार नाही. आणि तांदूळ बघा एकदम सुटसुटीत झालेला म्हणजे यामध्ये आपण तेल ऍड केलेला होता. आता बिर्याणी तयार करण्यासाठी एका पातेल्यामध्ये छान प्रकारे तेल ऍड करायचं आहे. खडे मसाले आवडीप्रमाणे ऍड करून आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट ऍड करायची आणि छान प्रकारे मिक्स आउट करायचा आहे. आता यामध्ये आपल्याला लगेचच 4 बारीक कट केलेले कांदे ऍड करायचे. छान प्रकारे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा छानपैकी गोल्डन ब्राऊन झालं की यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो ऍड करून छान प्रकारे मिक्स आउट करायचा आहे. हे बघा म्हणजे कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजला गेला की यामध्ये आपल्या मसाला ॲड करायचे. लाल तिखट, हळदी पावडर, तसे मी इथे धनिया पावडर ॲड केलेली आहे आणि बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे. सुहाना ब्रँडचा ॲड केलेला आहे. एव्हरेजचा देखील तुम्ही वापरू शकता. आता हे व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स आउट करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मित्रांनो स्टार्टिंगपासून हायस्ट ठेवायची आहे आणि मसाले व्यवस्थित परतवून झाले की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिन्याची पाने, तसे आपल्याला यामध्ये धुतलेली 1 पाव इतकी स्वच्छ केलेली कोलंबी ॲड करायची. चवीप्रमाणे मीठ ॲड करायचे. दही ॲड करायचं आहे 1 वाटी आणि छान प्रकारे मिक्स आउट करून घ्यायचं आहे. दही घेता वेळी मित्रांनो जास्त आंबटसर घेऊ नका, अदरवाईज बिर्याणी थोडीशी आंबट होण्याची शक्यता आहे. आता हे छान प्रकारे मिक्स आउट करून घेतलं की यामध्ये हार्डली इथे अर्धा ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे. कोलंबीचं देखील पाणी सुटे आणि दही देखील ॲड केलेली आहे. आता हे मिक्स करून घेतलं की हार्डली 8 मिनिटं कुक करायचं आहे. हे बघा परफेक्टली हाय फ्लेमवरती मी 8 मिनिटाकरता कोलंबी कुक करून घेतलेली आहे. वा कसलं घमघमाट सुगंध घरामध्ये सुटलेला आहे. अगदी खूपच मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता गॅस एकदम स्लो करून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये जो बॉईल केलेला भात आहे या पद्धतीने आपल्याला ॲड करून द्यायचा आहे. राईस स्प्रेड करता वेळी म्हणजे अगदी सगळ्या कानाकोपऱ्यामधून आपल्याला इक्वली राईस स्प्रेड करायचा आहे. राईस स्प्रेड करून झालं की यामध्ये येलो फूड कलर मी इथे थोडंसं ॲड केलेलं ऑप्शनल आहे. तसंच म्हणजे बिर्याणी गार्निशिंग करण्यासाठी मी इथे पुदिन्याची पानं, चॉप केलेली कोथिंबीर आणि फ्राय केलेला कांदा ॲड केलेला आहे. ही स्टेप करणं ऑप्शनल आहे. आता म्हणजे या स्टेजला गॅस बंद करून ठेवू. एका वाटीमध्ये मी इथे कोयला गरम करून घेतलं, त्यावरती तेल किंवा साजूक तूप ॲड करायचं आणि छानपैकी हे पातेलं कव्हर करून साईडला ठेवायचं आहे. हे बघा 10 मिनिटानंतर पातेलं ओपन करून दाखवते. वा कसलं मस्त भारी असं घमघमाट सुटलेलं, अगदी शेजारी देखील म्हणतील काय बनवलंय. हे बघ किती सुंदर बिर्याणी तयार झालेली आहे. दिसायलाच नव्हे तर चवीला एकदम अप्रतिम होते. नक्की ट्राय करा. सो मंडळी चमचमीत बिर्याणी तर रेडी झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका. जर मंडळी तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहताय तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक ठोका. तसे आपल्या चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आहे ते प्रेस करायला विसरू नका. नक्की ट्राय करून बघा डिलिशियस बिर्याणी. चला मंडळी पुन्हा भेटूया. हर हर महादेव.